शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या या 7 फूटच्या प्लॉटला 48 दिवस पूर्ण झालेत मित्रांनो. 48 दिवसाचा असा आपला 7x1 पद्धतीचा प्लॉट आहे. आज आपण जेटा मोडायचं काम सुरू करणार आहोत मित्रांनो. जेटा कोंब म्हणजे नक्की काय, जेटा कोंब का मोडायचा आणि कसा मोडायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. जेटा कोंब म्हणजे नक्की काय मित्रांनो, तुम्ही जेव्हा रोप लागण करता मेन मातृकोंब असतो हा रोप लागणीचा, तो म्हणजे जेटा. हे झालं क्लिअर. आता जेटा कोंब का मोडायचा, तुम्ही त्या पिकाला खते देता, पाणी देता, वेळोवेळी सर्व प्रोसेस करत असता तुम्ही, ते साईडचे फुटवे एवढे ग्रीप घेत नाहीत. जेटाकोमची वाढ फास्ट होत असते. हे जेटाकोमची वाढ थांबवण्यासाठी आपल्याला तो मोडून घ्यायचा आहे. म्हणजे कडेचे फुटवे हे जाडजाड येतील, चांगले सशक्त फुटवे येतील मित्रांनो. त्यासाठी आपल्याला जेटाकोम मोडायचा आहे. आता तो कसा मोडायचा मी तुम्हाला दाखवतो. ज्या बाजूला फुटव्याची दिशा आहे, ज्या बाजूला कल आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला मित्रांनो नुसता हसडा मारायचे. हलक्या हाताने झटका दिला की तो मोडून येतो. हे बघा, आता फक्त हलक्या हाताने एवढंच करायचं. ओके, एवढंच करायचं मित्रांनो. अशा पद्धतीने जेटाकोम मोडायचं मित्रांनो. कापायचं अजिबात नाही. काही शेतकरी बोलतात की जेटाकोम मोडल्यानंतर किंवा कापल्यानंतर अतिरिक्त फुटवा होतो. हे अगदी योग्य आहे मित्रांनो. परंतु अशा पद्धतीने तुम्हाला हसला किंवा झटका असा देऊन जेटाकोम मोडायचा आहे. आता आपण या प्लॉटला खतांची मात्रा देऊन हलकासा 2-3 बोटाची आपल्या नांगरीच्या साह्याने माती लावायचं काम करणार आहोत मित्रांनो. अशा पद्धतीने 48 दिवसाचा आपला हा प्लॉट आहे, 7x1 पद्धतीचा. आता 2 दिवसात आपण या प्लॉटची कामे सर्व चालूच करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी त्यावेळी नांगरीने माती कशी लावायची हे देखील दाखवेल.